काहीच कामाचं नाही आहे. आणि हे कार्य आता तुम्ही करा, कोणी करू शकत नाही. प्रभू श्रीरामानी ही आहे संस्कृती भारताची. प्रभू श्रीरामानी सर्व जनता जनार्दनाला नमस्कार केला, हात जोडून. सर्व जनता जनार्दन. मनुष्य काही आपल्या भरोशावर आपल्या मेहनतीवर केवळ जगत नसतो, तर आपल्या जीवनामध्ये जनता जनार्दनाचा आशीर्वाद असतो. या जनता जनार्दनाचे आशीर्वाद श्रीरामाने मागितले, कारण परमात्मा हा त्यांच्यामध्ये विराजमान. चालत चालत धनुष्याजवळ गेले, धनुष्याला नमस्कार केला. कारण केवळ तेवढं धनुष्य नव्हतं, तर ते भगवान शंकराचं दर्शन होतं. आणि त्यांनी ते पाहिलं आणि नमस्कार केला. शंकर जी भगवान, हे भोले बाबा, मैं तुम्हारा धनुष तोड़ना नहीं चाहता, ना मेरी इच्छा है, लेकिन क्या करूं, यहाँ की प्रतिघोषणा ही वही है कि जो धनुष भंग करेगा उन्हें ही सीता प्राप्त होगी. सीता प्राप्त करना मेरा लक्ष्य नहीं है, लेकिन मैं क्षत्रिय होने के नाते मुझे तो करना ही पड़ेगा. तो मैं आपसे माफी चाहता हूँ. हे भगवान, मेरी इच्छा न होती ही मुझे धनुष भंग करना पड़ेगा. परशुरामाची आठवण करून, भगवान शंकराची आठवण करून श्रीरामाने आपले दोन्ही हात धनुष्याला लावले आणि अगदी हलक्या हाताने धनुष्य वर उचललं. सर्व राजे पाहत राहिले, तोंडात बोटं घालून पाहत राहिले की बापरे. आणि काढकन त्याची तमाशा ओढून सोडून टाकलं, धनुष्य भंग झालं. प्रभू श्रीराम